पुण्यामधील अतिवृष्टीमुळे पुणेकरांना पुराचा मोठा फटका बसलाय। दरम्यान खडकवासला धरणामधून आज विसर्ग कमी झाल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आली असून पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। दरम्यान आज पूरग्रस्त सिंहगड रोड एकता नगर परिसराला सुप्रिया सुळे यांनी भेट देत पाहणी केली। नागरिकांशी संवाद साधत त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं असून पुरासाठी त्यांनी प्रशासनाला देखील धारेवर धरले। आपत्कालीन परिस्थिती संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। मी पहिल्यांदा अतिशय विनम्रपणे सगळ्या मीडियाचे मनपूर्वक आभार मानते, कारण मीडियानी जे काम काल परवापासून केलंय त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखं आहे। मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण आता लोकांचा समज काय झालाय बघा, त्यांची अपेक्षा आहे की प्रत्येक चॅनलनी त्यांचा भाग दाखवावा, म्हणजे प्रशासनाला जाग येईल। म्हणजे हे पूर्णपणे प्रशासनाचं अपयश आहे की लोकांची समज असं झालंय आता की चॅनलनी दाखवल्याशिवाय मदत या राज्यात मिळत नाही। त्यामुळे दुर्दैव आहे की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड इरिगेशन खात्यात मी श्री मोहोळांचंही स्टेटमेंट पाहिलं। काली श्री मोहोळ आणि माझी सविस्तर चर्चा झाली, कारण का ही वेळ राजकारण करायची नाही। आपले लोक अडचणीत आहेत, लोकांबरोबर पूर्ण ताकदीने त्यांच्या मदतीसाठी उभं राहिलंय, राजकारणासाठी खूप वेळ आहे। त्याच्यामुळे कालच जेव्हा ही बातमी आली तेव्हा मुरली मोहोळांची आणि माझी पार्लमेंटमध्ये सविस्तर या विषयाची चर्चा झाली आणि त्यांनीही जे स्टेटमेंट केलं ते मी पाहिलं की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि इरिगेशन खात्याचा विस्कळीत कारभार हा असल्यामुळे हा एवढा मोठा संकट आज या स्थानिक लोकांवर आलेला आहे। काल अनेक गोष्टी ते करू शकले असते, तुम्ही बघताय आयुष्य उद्ध्वस्त झाले, महिला रडतायत, मुलांच्या परीक्षा असतील, मुलांचे डॉक्युमेंट्स असतील। आत्ताच एक महिला मला सांगत होती ती आत्ता नवीन फर्निचर केलं, लोन काढून फर्निचर केलं, तिचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय। कोण याला जबाबदार? अर्थातच हे असलेलं महाराष्ट्राचं सरकार आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की थोडे वेळ राजकारण, घर फोडा, पक्ष फोडा, थोडं बाजूला ठेवावं, माणुसकी दाखवावी। अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि माझी मागणी आहे की या संपूर्ण भागासाठी एक वेगळं पॅकेज, या लोकांसाठी सफाई टाक्या तातडीने टाक्या साफ झाल्या पाहिजेत, इथे फवारणी दिवसातून 2 ते 3 वेळा झालीच पाहिजे, पाणी स्वच्छ, वीज हे पहिल्या टप्प्यात अर्जंटली झालं पाहिजे, त्यानंतर आर्थिक मदत प्रत्येकाला झालीच पाहिजे।